हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा घाटके अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्याचबरोबर ॲज अ पॅरेंट ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण असते. त्यामुळे जर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल तर प्रेग्नन्सी शुड बी बाय चॉईस अँड नॉट बाय चान्स. अपत्य जन्म ही घटना तुम्ही दोघांनी मिळून तुमच्या दोघांच्या पूर्ण विचारांनी घेतलेला हा डिसिजन असायला हवा. कारण तुमच्यामध्ये कम्युनिकेशन होणं, तुमच्या दोघांचं एक सहमत होणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्हाला हेल्दी बेबी होण्याचे जे चान्सेस असतात ते इन्क्रीज होऊ शकतात. तुम्ही जर बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार जरी करत असाल तर इट इज नॉट टू अर्ली टू स्टार्ट गेटिंग रेडी फॉर प्रेग्नन्सी. शरीर विज्ञान शास्त्रज्ञ, तत्वज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचं असं मत आहे की लग्नानंतर कमीत कमी 2 वर्षांनी गर्भधारणा होण्यास चांगला काळ असतो. पण ठीक आहे, यू कॅन टेक युअर टाइम. कारण की एका बाळाला जन्म देणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आई वडिलांवर. त्यामुळे जर तुम्ही टाइम घेत असाल, कारण की तितकी फायनान्शियल कंडिशन सुद्धा आपली चांगली असणं, बऱ्यापैकी असणं गरजेचं असतं. आम्ही स्वतःच लग्नानंतर 6 वर्षांनी चान्स घेतला आणि 6 वर्षानंतर मला मुलगा झाला. तर तुम्ही वेळ घेत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला असं वाटतंच की एका बाळाला जन्म द्यायचा आहे तर त्याची पुढे लाईफस्टाईल जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपली फायनान्शियल कंडिशन सुद्धा चांगली केली पाहिजे. हे प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं. त्यामुळे ठीक आहे, पण अति वेळ घेणं सुद्धा चांगलं नाहीये. वयाच्या 18 वर्षाखालील प्रेग्नेन्सी ही टाळली पाहिजे. कारण की वयाने लहान ज्या माता असतात त्यांच्या पोटी अपुऱ्या दिवसांची व अशक्त मुलं जन्माला येतात. त्यामुळे ज्या वयाने लहान माता असतात त्यांचं आरोग्य व बाळंतपण हे असुरक्षित असू शकतं. त्यामुळे 18 वर्षाखालीलची जी प्रेग्नेन्सी आहे ती टाळलीच पाहिजे. तर जसं लहान वयाचं आहे तसंच उतार वयाचं म्हणजे वयाच्या 35व्या वर्षानंतरची प्रेग्नन्सी आणि जे बाळंतपण असतं त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, धोके वाढू शकतात. त्यामुळे या दोन्ही प्रकारामध्ये लहान वयाची प्रेग्नन्सी असू दे किंवा उतार वयाची प्रेग्नन्सी असू दे, त्यामुळे या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं. तुमची जर दुसरी प्रेग्नन्सी असेल, दुसरी तिसरी प्रेग्नन्सी असेल तर 2 बाळामध्ये ॲटलिस्ट 2 वर्षाचं अंतर असणं गरजेचं आहे. कारण की एका स्त्रीला तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीपासून बाळंतपणापासून उभारण्यासाठी तिची बॉडी प्रिपेअर होण्यासाठी ॲटलिस्ट 2 वर्षाचा काळ लागतो. त्यामुळे तुम्ही 2 बाळामध्ये 2 वर्षाचं अंतर ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आधीच्या बाळाला वर्ष 1.5 वर्ष तुम्ही ब्रेस्टफीड सुद्धा करू शकता. आणि 2 वर्षापेक्षा अंतर कमी असणारी जी बालके असतात, मुलं असतात, त्यांना मग मानसिक आणि शारीरिक आजारांना फेस करावं लागतं. त्यामुळे तुम्ही जर 2 वर्षाचं अंतर ठेवला तर उत्तमच आहे. प्री कन्सेप्शन हेल्थ आणि हेल्थ केअर या गोष्टींवर तुम्ही फोकस करून प्रेग्नन्सी पूर्वी आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्ही हेल्दी बेबी होण्याचे जे तुमचे चान्सेस आहेत ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. काही महिलांसाठी त्यांची बॉडी प्रेग्नन्सीसाठी तयार होण्यासाठी काही महिने घेऊ शकते, तर काही महिलांसाठी कदाचित यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. मग ते तुमचे पहिले दुसरे बाळ असो वा 6वे बाळ. तर काही इम्पॉर्टंट स्टेप्स असतात, त्या तुम्ही जर रेग्युलरली फॉलो केला तर तुमची हेल्थीएस्ट प्रेग्नन्सी पॉसिबल करण्यात तुम्हाला हेल्प होऊ शकते. जसं की मी मगाशी बोलले की तुम्ही जर बेबी प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या दोघांची सहमती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर बाळाला जन्म द्यायचा असेल तर हा योगायोग नसला पाहिजे. तर तुम्ही दोघांनी विचार करून घेतलेला हा निर्णय असायला हवा. कारण की दोघांनी जर ह्या गोष्टीवर जर दोघांची
सहमती असेल तरच होणारी आई सुद्धा खुश राहू शकते. आणि मग आई जर खुश असेल तर तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती हेल्दी ठरू शकेल आणि तुमचं बाळ सुद्धा हेल्दी असू शकेल. त्यामुळे जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर तुम्ही कम्युनिकेशन करा आणि ॲक्शन घ्या. बेबी प्लॅनिंग करताना तुमच्या दोघांमध्ये कोणालाही जर सवय असेल अल्कोहोलची, तुम्ही ड्रिंक करत असाल, स्मोकिंग करत असाल, ड्रग्स घेत असाल, तर ह्या सवयी तुम्हाला सगळ्यात आधी बंद केल्या पाहिजे. कारण की ह्या गोष्टींचा प्रेग्नन्सीवर अफेक्ट होऊ शकतो आणि बाळासाठी पण ह्या गोष्टी खूप हार्मफुल ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही जर ड्रिंक करत असाल, स्मोकिंग करत असाल, ड्रग्स घेत असाल तर ह्या सवयी तुम्ही बंद करायलाच पाहिजे. कारण की प्रेग्नन्सीसाठी अल्कोहोल अजिबात सेफ नाही आहे. आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहेत आणि त्या स्मोकिंग करतायत, ड्रिंक करतायत, त्यांना माहीतच नाही की आपण प्रेग्नेंट आहोत. पण जेव्हा त्यांना समजेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तेव्हाच तुम्ही ह्या सवयी स्टॉप केल्या पाहिजेत. कारण की तोपर्यंत तुम्ही प्रेग्नेंट आहे हे समजेपर्यंत बाळावर त्याचा इतका अफेक्ट झालेला नसतो. पण तुम्हाला समजूनही तुम्ही या गोष्टी कंटिन्यू करत असाल तर मग ते बाळासाठी खूप हार्मफुल ठरू शकतं. त्यामुळे अल्कोहोल इज नॉट सेफ इन प्रेग्नन्सी. तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर एका चांगल्या डॉक्टरला, एका चांगल्या गायनोकॉलॉजिस्टला तुम्ही भेट द्या. त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट करा. बऱ्याच महिन्यांना त्यांची ओव्ह्युलेशन डेट माहीत नसते, ते कसं कॅल्क्युलेट करतात हे माहीत नसतं. तर या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून समजतील. तुम्ही त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घ्या आणि तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटाल तेव्हा तुम्ही प्रेनिटल विटॅमिन जे प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचे असते त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टरांना कन्सल्ट करा. ते तुम्हाला सांगतीलच. प्रिनेटल विटॅमिन, मल्टीविटॅमिन, फॉलिक ॲसिड जे 400 मायक्रोग्रॅमचं फॉलिक ॲसिड हे तुम्हाला तुमच्या रेग्युलर बेसिसमध्ये विदाऊट मिस न करता हे तुम्हाला घ्यायचं आहे. कारण की ह्या ज्या टॅबलेट्स असतात ते कन्सिव्ह करायला, तुमचा प्लॅन एक्झिक्यूट करायला तुम्हाला हेल्प करेल. तुम्ही जर बेबी प्लॅन करत असाल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेत असाल तर त्या तुम्हाला लगेच स्टॉप केल्या पाहिजेत. कारण की त्या तुमच्या रेग्युलर मंथली सायकलला अफेक्ट करतं आणि ते बंद केलं, तुम्ही त्या गोळ्या बंद केल्यानंतर तुमची मंथली जी सायकल आहे ती ट्रॅकवर यायला, म्हणजे जे पुढे मागे होते, जे पिरियड्सच्या डेट्स पुढे मागे होतात त्या ट्रॅकवर यायला 2-3 महिने लागतात. आणि त्यामुळे तुम्ही त्या बंद करा. आणि प्रेग्नन्सीपूर्वी ज्या गोळ्या घेतल्या जातात ते तुम्ही जेव्हा डॉक्टरना कन्सल्ट कराल तेव्हा ते तुम्हाला प्रिनेटल विटॅमिन्स, फॉलिक ॲसिड जे आहे ते देतील. ते तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये ॲड करा आणि मग हे सर्व तुम्हाला प्लॅन एक्झिक्यूट करायला हेल्प करेल. स्ट्रेसफुल काम जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं करत असाल ज्याने तुमची खूप चिडचिड होते, मग ते घरातलं नवरा बायकोचं असू दे किंवा बाहेरचं ऑफिसमधलं वर्क असू दे, ज्याने तुमची बॉडी पूर्णपणे थकून जाते, तर असं स्ट्रेसफुल काम तुम्ही बंद करायला पाहिजे. कारण की ह्या दिवसामध्ये मग तुम्ही बेबी प्लॅन करत असाल किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर या दिवसामध्ये आनंदी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ते बाळावर एफेक्ट करतं, तुमच्यावर एफेक्ट करतं. त्यामुळे तुम्ही जितकं खुश राहाल तितकं तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती हेल्दीएस्ट होऊ शकते. आणि तुमचं बाळ हेल्दी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही स्ट्रेसफुल काम बंद करा आणि खुश राहा, चिल्ड आउट करा, आउटिंग करा. तुम्हाला ज्या गोष्टीमुळे खुशी मिळते ते तुम्ही करा. अंडरवेट असाल, हेवी वेट असाल तर तुम्ही तुमच्या वेटकडे लक्ष केंद्रित करा. कारण की अंडरवेट आणि हेवी वेट या दोन्ही केसेसमध्ये कन्सिव्ह करायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुमचं आयडियल वेट आहे ते तुम्ही मेंटेन करा. जसं की मी मगाशी बोलले की
तुम्ही तुमची फिजिकली आणि मेंटली तयारी असणं खूप इम्पॉर्टंट आहे, खुश राहणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या काही ज्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ते ज्या तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये जर तुम्ही फॉलो केला, इन्क्लूड केला, तर नक्कीच तुमची हेल्दी प्रेग्नन्सी पॉसिबल करण्याचा प्लॅन एक्झिक्यूट करायला, कन्सीव्ह करायला नक्कीच हेल्पफुल ठरतील. थँक्यू.